अहो एखादी लग्न झालेली बाई जर कुंकू लावत नसेल ना तर ती सुवासीन शोभत नाही. आणि भारतात जन्माला येऊन जर एखादा भारतीय नागरिक मतदान करत नसेल ना तर तो भारताचा नागरिकच शोभत नाही असं माझं म्हणणं आहे. जो भारतात जन्माला आला त्याने सगळी कामं बाजूला ठेवून मतदानाच्या दिवशी मतदान केलंच पाहिजे. ते काही नेत्याच्या कार्यकर्त्यांचं काम नाही, फक्त तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. अहो खुशाल निवडणुका झाल्या दुसऱ्या दिवशी पेपरला येतं त्या गावातून 30% मतदान झालं, 35% झालं, 40% झालं, 60% लोक गेले कुठं होते? कोण फिरायला गेलं, कोण पावडर मारायला गेलं, कोण लग्नाला गेलं, बारशाला गेलं. अरे बंद करा हे. बँकेत तासून तास उभे राहतो आपण, कधी कधी चूक नसताना पोलीस स्टेशनला 12-12 तास बसून राहावं लागतं चौकशीसाठी. मतदान करण्यासाठी 1.5 तास रांगेत उभं राहू शकत नाही आपण. भारताचं भविष्य अवलंबून आहे त्याच्यावर. पार गावात जे मारायला टेकलंय त्याला सुद्धा मतदान केंद्रावर घेऊन जा. मेलं तर मरू द्या ना मतदान केंद्रावर, त्याचा पुतळा बसू